हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर इथे नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली होती। सकाळी सकाळी आज व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतला होता। जवळजवळ 4 दिवस झाले व्हिडिओ आला नाही, तेव्हा म्हटले चला आज थोडासा तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा। काय चाललंय, आरवी बरी आहे की नाही, काल एक कमेंट आली होती तर त्याविषयी थोडंसं तुमच्याशी शेअर करावं। दुसरं असं की सर्वच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते, मग त्या वाईट असो किंवा चांगल्या असो। तर 2-3 दिवस झाले असं चाललं होतं की तुमच्याशी शेअर करायचं की माझा पहिला जो जॉबला लागल्यानंतर पेमेंट आहे तर तो झालेला आहे। शेअर करावा पण होत असतं की व्हिडिओ काढायला मनच होत नाही, कारण सध्याचं वाढलेली गरमी। दुसरं असं की माझं सध्या सुरू असलेलं धावपळीचं जीवन, म्हणजे कंटिन्यू जॉबवरती जाणं, तिथून आल्यानंतर घरातली कामं, पुन्हा सकाळी जाताना पण आवरून जाणं। तर त्यामुळे मला व्हिडिओ काढायला टाईमही भेटत नाही आणि तेवढं एनर्जीच राहत नाही की मी व्हिडिओ काढू शकेल, एडिट करीत शकेल। तर त्यामुळं म्हणून म्हटल्यास तुमच्याशी शेअर करावं की माझा पहिला पेमेंट आलेला आहे, जो मी जॉब करून घेतलेला आहे। पहिला पेमेंट म्हणाल तर तसं यूट्यूबचा घेतलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे जेवणाची ऑर्डर असेल किंवा केक बनवणं असेल, पण असं डायरेक्टली बाहेर पडून वर्कआउट करून हा माझा फर्स्ट टाईम। तर त्याच्यातून मला लागणारी एक मस्त अशी वस्तू घेतलेली। खूप दिवसांपासून मला आवडत नव्हती, तरी पण म्हटले चला नाही घेऊ देत, कारण आता गरज आहे। आवडत नसेल तरी पण एक आपल्याला टाईमनुसार, वेळेनुसार सर्व गोष्टी आवडी बदलाव्या लागतात, ॲडजस्ट करावं लागतं। आता वस्तू काय तर ती पुढे समजेल। हे झालं पेमेंट विषयी। दुसरं असं की श्रीकांतचं लग्न फक्त 3 दिवसांनी येऊ थांबलेले, मला काही जायला वेळ भेटेना। होतंय असं की आईचं कंटिन्यू फोन असतात की तू येत नाही, किती दिवस राहिले लग्नाला, 3 दिवसा लग्न आले तरी तुझं काही यायचं होईना। पण आईला मी तेच म्हटले, जर मी आले तर तुला मदत कमी आणि माझा कामाचा वाढवा जास्त होणार, म्हणजेच की मला 9 वाजता सोडवायला यायला लागणार, पुन्हा जॉबवरती सुटल्यानंतर पप्पांना घ्यायला यायला लागणार, आरवीचं एक्स्ट्राचं काम। सासरे असल्यानंतर कसंही माणूस काळजीने का होईना आपलं काम करून घेतं, तसं आईच्या इथे गेल्यानंतर अंग जड होतं। जड मग ते तर बाजूलाच राहिलं, पण दुसरं असं की मला पप्पांना सोडवायला या, घ्यायला या, त्याच्यानंतर माझं जेवण एक्स्ट्रा वाढवणार, आरवीला सांभाळा। तर आईला तेच म्हटले, अगं मी लग्नाच्या उठण्याच्या दिवशी येते, पण म्हणते अगं काहीतरी वाटलं पाहिजे, एकुलता एक भाऊ तुझा आणि तू उठण्याच्या दिवशी यायचं म्हणते। तर असं चाललं होतं की आज पण जायचं, आज जाऊ म्हणून, कारण 3च दिवस आले, 2 दिवस कसं तरी तिकडनं जॉबवरती ॲडजस्ट करेल आणि जवळजवळ 5 दिवसांच्या सुट्ट्या मी ऑलरेडी सरांकडून मागितलेल्या आहेत। तर आता बघू। दुसरं त्याच्यामध्ये शॉपिंगचा तर वेगळाच गोंधळ, तर तो पुढे तुमच्याशी शेअर करेल। पण त्या अगोदर माझी सकाळची चाललेली कामं, उठल्याबरोबर चपात्या झाल्या होत्या, फ्लावर बटाट्याची भाजी करून घेतली होती आणि आता ही ते जे भरलेलं वांगं होतं तर ते करण्यासाठी घेतलं होतं। आता भरलेलं वांगं म्हणतात, पण आमच्याकडे चटणी म्हणतात, मी मागच्या वेळेसही सांगितलं। पण आपले जे नॉर्मल मीडियम साईजवाली वांगी असतात तर शक्यतो चटणीसुद्धा मी त्याच वांग्याची करते। पण आज पहिल्यांदा असं झालं असेल की आईने हे वांगे दिली होती, आईला कोणीतरी पाहुणकीला दिले होते, तर तिने 2-3 पाठवून दिले होते। मी एकच केअर करते म्हटले, कारण कोणी खायल्याची गॅरंटी कमी होती। तसंही मला एकटीलाच आवडतं, पण तेच झालं, मला स्वतःलाही आवडलं नाही। ही वांगी खूप अशी चिकट वाटली मला चटणी खात असताना। तशी जी आपली दुसरी नॉर्मल वांगी असतात तर ती खाण्यासाठी छान वाटतात, पण आता केली होती फक्त एकटीनेच खाली, दिवसभर दुसरं काही कोणी खाली नाही, ऑप्शन म्हणून फ्लावर बटाट्याची भाजी होती। तर असं, आणि त्यानंतर नाश्ता केला आणि गेले जॉबवरती निघून नेहमीप्रमाणे, आणि डायरेक्टली घेतला दुपारी व्हिडिओ शूट करण्यासाठी। हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चेहऱ्यावरचा आनंद आणि खुशी बघून समजलंच असेल, टायटल पाहून पण समजलं असेल। तर आत्ताशी ब्लॉग शूट करायला घेतलाय। आता वाजले 3 वाजले, खूप जास्त गरम होतंय। जेवणासाठी बाहेर आले होते, मधला टाईम असतो जेवणाचा, 2:30 ते 3:30 सॉरी, 1 तासाची सुट्टी। तर त्यामध्ये म्हटलं थोडासा व्हिडिओ काढावा, तुमच्याशी शेअर करावा काय चाललंय सध्या, कारण की आता ब्लॉग येत नाही। सकाळी जाण्याची गडबड, आल्यानंतर आवरायची गडबड, आणि लग्न येऊन ठेपले 4 दिवसांवरती, त्यामुळे व्हिडिओ काढणं होत नाही। तर माझा फायनली पहिला पेमेंट झालेला आहे, लवकर झाला कसा काय, कारण मी आताशी 15 दिवस झाले जाते, तरी पण पेमेंट झाला आहे। आणि मी त्यातून काय वस्तू घेतल्या तर त्या पण दाखवते, पण थोडंसं म्हटलं इकडनं तिकडनं फिरते, जेवण जास्त झाल्यामुळं तिकडं ऊन पडले, काही करण्याची इच्छा होत नाही आहे, कडकडीत ऊन झाले। झालाय, वाजले 2:30 वाजले ते। इथं चाललाय दुपारचा आराम, झोप, गरमीमध्ये झोप लागते काय, इथं वरती फॅनच्याच खाली झोपले ते, तेव्हा कुठं बरं वाटतंय। आराम चाललाय, टिकली आहे, काही टिकलीच भेटली नाही रेग्युलरची माझी,
बरं वाटलं, जरा थोडासा आराम केला, 15-20 मिनिटं जरा झोपले, जरा बरं वाटलं. हातला मुंग्या आल्यात असं झोपले. तर काय आणलंय मी दाखवते घाई म्हणजे आता जावं लागेल. तर इथे बघा आरवीसाठी खेळणं, JCB आणले आरवीला. मोठी खूप दिवसांपासून तिची इच्छा होती JCB असावी तिच्याकडं. चालले ना का तिचं एकच चालायचं, मम्मा JCB घे म्हणून. तर ना आपल्यासाठी लागणारी वस्तू कुठे आहे? अजून उद्घाटन नाही केलं, उघडायला लागेल मला पुन्हा. हात उघडला माझा. ते बघा, ते आम्हाला लागणारी वस्तू आवडत नसताना सुद्धा घेऊन आले, जी मला खूप धावपळ व्हायची, माझी होत नव्हतं माझ्याकडून, थकल्यागत व्हायचं काही म्हणजे करताना. तर अजून त्याला जॉईन पण केलेलं मोप घेऊन आली आहे, मोप घेऊन आले, अजून काही जॉईन केला नाही, नंतर करता येईल. मग आरवीसाठी JCB अशा 2 वस्तू घेऊन आलेत. अजून लग्नाची खरेदी करायला जायचंय, बघू आज संध्याकाळून चाललंय 8 नंतर जायचं. तर बघू काय होतंय जाणं. आरवी गेली आईच्या घरी, आज टाइम डेट काय आज निर्णय पाहिजे, पण ते पण पाहायला भेटत नाहीये. आज सोमवार आहे ना, 8 तारखेला अमावस्या, ते उद्या गुढीपाडवा, 1 2 3 4 दिवस राहिले. 13 तारखेला लग्न, असं लग्न. तर दुपारच्या टाईममध्ये घरी आल्यानंतर म्हटलं घेतलेली वस्तू तुमच्याशी शेअर करावी, तर मी घेतलंय. मग तर सकाळचं पुसून जायचं म्हटलं की खूप जास्त गोंधळ होतो, होतच नाही. आणि ज्या दिवशी पुसते बापरे इतका जास्त दम लागतो, कारण घाईघाईमध्ये पुसायचं म्हटल्यावरती पायावरती बसून तर श्वास कोंडल्यासारखं वाटतं. तर पहिल्या पगारामध्ये मला उपयोगी ठरेल अशीच वस्तू घेतलेली. तर सासूबाई पण आनंद झाला त्यांना की चला पहिला पेमेंट घेतला, कारण त्यांची सुद्धा खूप मेहनत आहे, सपोर्ट भेटतोय मला कामाला जाण्यासाठी. मी गेल्यानंतर आरवीला सांभाळणं, राहिलेली कामं आवरणं. तर ह्यासाठी इथे त्या मला पाण्याची बॉटल भरून देत होत्या. पाण्याची बॉटल घेतली आणि त्याच्यानंतर डायरेक्टली जॉबवरती गेले. त्यानंतर संध्याकाळून सुद्धा खरेदीसाठी जायचं होतं. आता खरेदी राहिली फक्त जास्त करून त्यांची, आरवीची आणि माझी बऱ्यापैकी झाली. संध्याकाळून शूट करायला घेते. आता उद्या हळद दळायची आहे, त्याच्यानंतर पुन्हा उद्या पाडवा पण आहे. तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं नवीन वर्ष उद्या सुरू होतं, तर तुम्ही पण द्या. ते पण व्हिडिओ मार्फत द्यायला भेटते की नाही काय म्हणतो, म्हणून आजच उद्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आमचा. तर आता डायरेक्टली व्हिडिओ संध्याकाळून शूट करायला घेते मी. आता जॉबवरनं सुट्टी झाल्यानंतर डायरेक्टली ते मला घेण्यासाठी आलो होतो आणि इथं आलो होतो खरेदी करण्यासाठी, पण होतं असं येण्यासाठी खूप जास्त लेट होतं. त्यामुळे बऱ्यापैकी शॉप जे आहेत क्लोज व्हायला लागतात. तर मी सांगितलं की बुधवारची सुट्टी, बुधवारची ऑलरेडी लोणावळ्यामध्ये बंद असतात. आणि सर्वात महत्त्वाचा विषय लिमिटेड दुकानं, लिमिटेड व्हरायटीज. तरी ते त्यांना पाहण्यासाठी आणि ह्यांच्या कपड्यामध्ये तो खूप जास्त टेन्शन, कारण त्यांना जीन्स किंवा पॅन्ट घ्यायचं म्हटलं तर हाईटचा खूप मोठा इश्यू होतो, साईजचा. दुसरं असं की त्यांचं असं होतं की कुर्ता वगैरे नकोची, मी रेग्युलर पुढे पण वापरू शकेल अशीच कपडे घ्यायचे आणि लग्नालाही सूट झाली पाहिजे. तर इथं बराचसा गोंधळ झाला. कपडे पाहिले, त्यामध्ये दुपारच्या वेळेमध्ये ते त्यांच्यासाठी आले होते बूट घेऊन. इथे हा एक शर्ट त्या दिवशी घेतला, सिलेक्ट झाला होता, पण त्याला योग्य अशी पॅन्ट नव्हती भेटली, कारण आजच्याप्रमाणेच त्या दिवशीसुद्धा शॉप क्लोज व्हायला लागले होते. तर त्यामुळे इथे महाराजांचं दर्शन झालं, मस्त वाटलं जरा की महाराजांचं दर्शन झालं म्हणून. तर ते पॅन्ट पाहत होतो तरी पण काही म्हणावं असं भेटलंच नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं आता त्यांची राहू दे आणि पुढे आरवीची खरेदी करू. तर ती करण्यासाठी गेलो. आरवीचे ड्रेस वगैरे झालेले आहेत, फक्त राहिले चप्पल किंवा अशा नॉर्मली बांगड्या वगैरे ह्या सर्व घेण्याच्या. माझं इथेच कटलरीज किंवा काय तर हेच घ्यायचं राहिले. बरीचशी शॉपिंग मी ऑनलाईनसुद्धा मागवली, पण तुमच्याशी शेअर केली नाही. वेळ भेटलाच तर नक्कीच करेल. तर आता इथे त्यांचं झालं नाही म्हणून म्हटलं चला दुकानं बंद होतील, पहिलं आरवीचं घेऊन येऊ. तर इथं सुद्धा तोच गोंधळ झाला. आरवीच्या साईजच्या चप्पलच भेटत नव्हत्या. इतक्या साऱ्या पाहिल्या, ह्या पाहिल्या होत्या त्या खूपच छोट्या होत्या, त्या खूपच मोठ्या होत्या. खूप पाहिलं, अजून 1-2 दुकानंसुद्धा पाहिली पण भेटलं नाही. शेवटी नाईलाज म्हणून एक छोटीशी टपरी होती, त्याच्यावरनं एक ऑप्शन चप्पल आणावी लागली, कारण भेटतच नव्हती. मागच्या वेळेससुद्धा पाहिलं होतं की आरवीच्या मापाच्या ज्या आहेत तर व्यवस्थित अशा डिझाईन व्हरायटीज बघायला भेटत नाही. व्हरायटीज म्हणण्यापेक्षा भेटतच नाही स्टँडर्ड. त्या म्हणतात एवढ्या लहान मुलांच्या येत नाही, त्यांच्या रेग्युलर चपला येतात. मला सुद्धा डेली यूजसाठी घ्यायची होती, तर इथं काही झालं नाही. आरवीचं एक टपरीवरूनच घेतली, एवढी भारीही नाही भेटली, पण आता नाहीपेक्षा म्हटलं चला लागण्यासाठी ती तरी. तर हे शॉपिंगविषयी. दुसरं असतं की पगाराविषयी, की पगार एवढ्या लवकर कसा काय. आता जवळजवळ मी जॉबला लागून झाले असेल 20-1 दिवस झाले असतील, 5 दिवस एक्स्ट्रा वाढले.
तर तिथं भरलेला जो स्टाफ आहे तर तो पूर्ण झालेला आहे. तर सरांचं असं होतं की सर्वांचा पेमेंट एकाच दिवशी असावा. होतं असं की कोण 20 तारखेला लागला, तर माझंच काय, मी 15 तारखेला लागले होते. त्यामुळे सरांनी केलेलं काय आहे की 1 तारखेला 15 दिवसांचा जो पेमेंट आहे सर्वांचा क्लिअर केला आणि महिना जो आहे तर 1 तारखेचा ठेवलेला आहे. तर त्यामुळे माझा पेमेंट एवढ्या लवकर झाला. पण लग्नाची खरेदी होईल एवढा छानपैकी पेमेंट झालेलं आहे. खूप मस्त वाटलं की काम करून घराबाहेर पडून की कमवायला लागले आणि छान वाटतं. डोकं एकदम शांत राहतं. घरात बसून खूप सारे विचार येतात, खूप सारे निगेटिव्ह थॉट्स मनात चाललेले असतात. एका गोष्टीवरती रेंगाळत बसणं, तोच वारंवार विचार करणं, ह्याच माझं ओपिनियन होतं की बाहेर पडण्यासाठी. तर इथं ही चप्पल छान होती सँडल, पण व्हाईट म्हणून नको म्हटलं, कारण लहान मुलं धुराळ्यामध्ये वगैरे लगेच खराब करणार, तर त्याच्यासाठी तर चप्पल घेतली. आणि त्याच्यानंतर म्हटलं 1-2 रेग्युलर कपडे भेटतात का तर ते पाहावं. दुसरं असं की आईच्या घरी जायचं होतं. आईच्या घरी जाऊन सुद्धा नॉर्मल थोडीसंच पॅकिंग करणार होते, कारण एवढा टाईम नव्हता की सर्वच घेऊ शकेल. तर आईच्या घरी गेल्यानंतर पण दुसरा झाला, तो गोंधळ झाला. तो उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल की काय गोंधळ झाला. तर इथं आरवीला डेली यूजसाठी कपडे हवे होते, तर तेच घेण्यासाठी आले होते. पण म्हणाव्याचेही खास भेटले नाही. मागच्या वेळेस सांगितलं की क्रिशवी कलेक्शन म्हणून लोणावळे झाले, बऱ्यापैकी डेली यूजला होतील असे छान आहेत तिथं. पण जे आपण म्हणतो की असं कुठे बाहेर यायला जायला किंवा छोट्या मोठ्या फंक्शनला, तर तिथे नाही. क्लोजचा टाईम होता, त्यामुळे आम्ही काही जास्त पाहत बसलो नाही. दुसरं असं की पाडव्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर हळद दळण्याचा कार्यक्रम आहे, तर तिकडं घरी पण लवकर जायचं होतं आवरण्यासाठी. इथे पाहिले एक ड्रेस हा थोडासा बरा वाटला, पण त्याची प्राईस इतकी जास्त महाग, 1200 रुपये. म्हटले 1200 रुपयाचा ह्या ड्रेसमध्ये आहे तरी काय, त्यामुळे तो सुद्धा ठेवून दिला. इथे खरेदी आटोपली. त्यानंतर घरी गेले. त्यांनी जे बूट आणले होते ते पाहण्यासाठी, बूट पाहून माझं मात्र डोकं जास्त गरम झालं होतं. दुपारी आणले होते. असं होतं कधी ते शॉपिंगला गेले की काहीतरी वाढूनच घेऊन येतात की एवढे महागाचे बूट कशाला म्हणून. शॉपिंग करून आणि आता जायचंय आईच्या घरी पुन्हा. दाखवा कसले बूट आहेत, दाखवा जरा पटकन. तिकडे कसले एवढे बघू दे, 4000चे बूट तुमचे. काय आहे बुटांमध्ये एवढं? वुडलँडची ते ब्रांड कंपनी वुडलँड. इसमें क्या इतना? क्या है? हाँ वुडलँड रे, वुडलँड. 4000ची घेतली, 10,000ची घेतली तरी पायातच घालायची. आणि टिकणार काय क्वालिटी? चपला तशाही तुटतातच. किती घेतल्या किती ठेवल्या काय ले मागडी. मजबूत असेल. लेदर आहे रे, प्युअर लेदर असं. चला आता चालली आईच्या घरी. तर दुपारपासून माझं तेच चाललं होतं, एवढी महागाची चप्पल कशाला घेतली म्हणून. कारण चप्पल ही पायातच घालायची, किती महागाची घेतली तरी ती काही डोक्यावर नाही ठेवू शकत. चलो क्रिशवी कलेक्शन, चलो. कधी निवांत टाइम भेटणार काय माहित. एकदा सुट्टी झाली का. आता आईच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो. नो पॅकिंग ना काहीच नाही, कारण आरवीला दुपारीच घेऊन गेलो होतो आणि थोडीशी ती किरकिरच करते सध्या, तिची तब्येत ठीक नसल्यामुळं. इथं जाण्यासाठी निघालो. आता इथे पोहोचलो होतो. दिवसभरातून पोहोचल्यामुळे ती खूप जास्त वैतागली होती. मी नाही, आणि आता मी तिला सोडून जात असल्यामुळे तिला कंटिन्यू पप्पांचंच वेळ लागलेला. पप्पा चाललेलं होतं. जेव्हापासून आले की पप्पा करायचं, घरी जायचं, मम्मा कधी येणार. तर ती सुद्धा राहायला कंटाळा करते. तर कालच्याला एक कमेंट होती की आरवीची तब्येत बरी आहे का, तर बरी आहे पण पूर्णपणे नाही. सध्यासारखी किरकिर चाललेलीच असते तिची, रडणं वगैरे असं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तिला जेवण जात नाही, त्याच्यामुळे ती किरकिर करत असावी, काय माहीत कशामुळे. जेवण दिलं तरी तिला उलटी आल्यासारखं होते आणि तो घास थुकून टाकते. तर असं म्हणून थोडीशी ती नर्वस म्हटलं तरी चालेल. आणि लहान मुलं आजारी असले की अजूनच काही करण्याची इच्छा होत नाही. माझं एक असं होतं की लग्नाच्या टायमाला आजारी पडायला नको, तर त्यामुळे हा माझा प्रयत्न होता. पप्पा आलेले पाहून ती जास्त खुश झाली, पण जाताना तेवढीच नाराज झाली होती, त्यांच्या मागे लागत होती. इथे त्यांनी आल्याबरोबर तिला आणलेली जी चप्पल आहे तर ती घालून पाहिली येते की नाही. तर येत होती, पण नॉर्मलच भेटली. जशी हवी होती, जशी पाहिजे नव्हती तशी भेटली नाही. खूप इच्छा होती की कुठेतरी पुण्याला वगैरे जाऊन खरेदी करावी, जेणेकरून सगळ्या वस्तू भेटेल, पण तेवढा टाईमच नव्हता की जाऊ शकेल.
पप्पा चालले पप्पा जेवायला. पप्पा उद्या या. पप्पाला पदे नाही मग काय 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 तिले पप्पा पप्पा करते सारखी. आमच्या खूप जास्त भूक लागली, आता जेवण करून घेतो. उद्या हा अरे बाबू आता संध्याकाळ झाली ना, मग पप्पा उद्या मोठी गाडी घेऊन येणार आणि आपल्या दोघींना घेऊन जाणार. ए मज्जाच मज्जा. कुठे कुठे आता आरवीला बरं वाटतंय ना बाबा. काल एका माऊने विचारलं होतं आरवी बरी आहे का. काय आरवी काय झालं. व्हॉट हॅपन. चला जेवण करून घ्या. आता मम्माला जेवू दे. काय ग बाबू ते काय ते काय ग मयुरी. चल मम्माला जेवण करून घेऊ दे, मम्माला भूक लागली. इथं मयुरी जेवण करायला बसलीये. इथे पत्रिका पाठवण्याचं काम चाललंय. खूप दिवसानंतर आयतं जेवण होतं. आल्यानंतर डायरेक्टली सर्व तयार. नाहीतर बरेच दिवस झाले असे की या राहिलेला स्वयंपाक करा, झोपेपर्यंत कामं आवरा आणि झोपून जावा. तर ह्यामुळे खूप थकल्यासारखं होतं. इथे यांची चालली होती गडबड लग्नाची, म्हणजेच नवरीची जी पॅकिंग आहे तर त्या सर्व गोष्टी करायच्या. दुसरं गोष्ट की आता सध्या कोरोना काळापासून पत्रिका वाटणं हा बऱ्यापैकी थांबलेलंच आहे. फक्त थोड्याफारच पत्रिका छापलेल्या आहेत जे देवासाठी किंवा मेन माणसं असतील त्यांना देण्यासाठी ना, ते इथे व्हॉट्सअपवरती पत्रिका देण्याचं काम. त्यानंतर जेवण केलं. मयुरीने पण बऱ्यापैकी खरेदी आणली होती. म्हटलं तिची सुद्धा बघावं. काय काही बघायलाच भेटलं नाही. कोणी काय आणलंय, कोणी काय घेतलंय, मी काय काय घेतलंय तेही तुम्हाला दाखवायला भेटलेलं नाही. तर माझं बघू जमलं तर. पण आजच्या दिवस मयुरीची खरेदी दाखवते. सर्व सामान भरून ठेवतीये. काय काय आणलंय दाखवते. मीच पाहिलं नाही अजून, पाहते पण आणि तुम्हाला पण दाखवते. बघू काय काय घेऊन आली. इकडे बघू जरा. हे काय हे असं कसं जरा बोलती मी. छान आहे. कितीला आहे. 500. चांगले. हे पॅकिंग भारी आहे त्याची. मला वाटलं कसलं काय पर्स आणली. मस्त मस्त. हे घे अजून तो गळ्यातला सेट. कलवरी बाईची तयारी झाली. ही नवीन सँडल कितीला बघू. तू घेतली 500. छान आहे. और कुछ है. हा सँडल पण मस्त आहे. सँडलच म्हणतीये. नेकलेस सेट हा ना मस्त आहे. हा पार्टीवेअर साडीवरती ना. हा ब्रोच केसांमध्ये छान आहे. हा गळ्यातल्यासाठी घेतलेला सेट. होय ग छान आहे. अंगठ्या बघू. अशा घालून दाखव इथं दोन्ही बोटात, म्हणजे मला समजेल व्यवस्थित. छान आहे छान आहे. सर्व शॉपिंग झाली. हार पण मस्त आहे तिचा इथे. त्यानंतर रिंग पण छान आहे. सर्वच छान आहे. रिंग पण मस्त आणले ते. पण मी आता झोपते. मला खूप थकल्यासारखं झालंय. मला काहीच करण्याची. अजून काय होतलं त्यामध्ये काय काय बरंच काय काय घेऊन आली ती बापरे. डोक्याबाहेरच्या सर्व गोष्टी. मॅजिक कोण मेहंदी ठेवत नाही ना ती. आरवीला मॅजिक कोण घेऊन आली.
हा आरवीसाठी हाकवून घेऊन आली, कारण आरवी मेहंदी काढते आणि लगेच धुवून टाकते, तर त्यासाठी म्हणजे बऱ्यापैकी ह्या काय बांगड्या आहेत का तुझ्या घागऱ्यावरती. तर मयुरीची बऱ्यापैकी खरेदी चालली आहे. माझं अजून चालले, कधी वेळ भेटतोय. 4 दिवसांवर लग्न आले माझं. सध्या मला टिकल्या पण नाही भेटलेल्या. तरी ते मयुरीची चालली होती सामानाची आवरावर पॅकिंग करण्याचं काम. तर पाहतो ते मग खूप सुंदर असे सेट, बांगड्या, लिपस्टिक, काय काय तिला लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी घेतल्या होत्या. तर माझं हेच सर्व राहिले घेण्याचं. बाकी कपडे वगैरे बऱ्यापैकी घेऊन झालेले आहेत. कोणत्या टायमिंगला काय ड्रेसिंग करणार ते येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजेलच. आणि तिचा प्रयत्न होता की गपचूप करण्याचं, पण असं झालं नाही. मध्ये आरवी आलीच. आरवी आईसोबत खेळत होती, तोपर्यंत तिचं इथं पटापट करण्याचं चाललं होतं की ती यायला नको, नाही तर ती सर्व सामान इकडे तिकडे करून ठेवल. तर तिचं काम एकदम नीटनेटकं व्यवस्थित. तर आरवीचं पाहिलं अशीच कंटिन्यू काही नाही काही कारणाने ती किरकिरच करत असते, कंटिन्यू रडत असते. कशामुळे तेच समजत नाहीये. कधी कधी म्हणते पोट दुखतंय, पण असं औषध वगैरे दिलं तरी फरक नाही. रडणं चालू आहे, फक्त तिला जेवण जात नाही, हाच तिचा झालाय गोंधळ. तर आईने तिचं दृष्ट काढ हे काढ आईचे चाललेले प्रयत्न की आल्याबरोबर घास काढ. तर आई ते चेक करून पाहत होती तिचं खरंच पोट दुखतंय का म्हणून. एडिटिंग करत असताना तिचा येणार आवाज गोंधळ तर तो सुद्धा समजत असेल. म्हणजे तेवढाही टाइम मला भेटत नाही. भेटतोय त्याच्यामध्ये व्हिडिओ काढणं आणि एडिटिंग करणं ह्या सर्व भेटतच नाही. आता इथे मयुरीपाशी आली होती, तर मयुरीला पण तोच त्रास देत होती, ही वस्तू ओढ ती वस्तू ओढ. तर सध्या असं चाललेला माझा गोंधळ, लग्नाचा, आरवीचं मध्ये असणारी किरकिर, कामाची गडबड, घरातली कामं, माझी स्वतःची खरेदी, नवऱ्याला खरेदी करायसाठी जाणं, तर ह्या सर्वांमध्ये मला व्हिडिओ काढायला भेटत नाही. पण तरी त्यातल्या त्यात मी तुमच्यासोबत नक्कीच माझं काय चाललंय, लग्न कसं झालं, लग्नाचे फंक्शन कसे झाले, ह्या सर्व गोष्टी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.